15 मे रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एका महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होती। त्याच दरम्यान देशातील वाढत्या बेरोजगारीवर चर्चा सुरू असताना अचानक एक असा शब्दप्रयोग केला गेला ज्याने संपूर्ण देशातील तरुणाईच्या काळजाला घाव घातला। देशाचे भविष्य असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना थेट झुरळ म्हणून संबोधले गेल्याचं वृत्त समोर आलं। हा केवळ शब्द नव्हता, तर पदव्या हातात घेऊन नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या करोडो तरुणांचा घोर अपमान होता असं आता सांगितले जात आहे। पण म्हणतात ना, अपमानातूनच क्रांतीचा जन्म होतो। याच अपमानाची ठिणगी पडली अभिजित दिपके नावाच्या एका मराठी तरुणाच्या मनात। पत्रकारितेचं शिक्षण घेतलेल्या आणि राजकीय पक्षांच्या डिजिटल प्रचाराचा दांडगा अनुभव असलेल्या अभिजितने या अपमानालाच आपलं हत्यार बनवलं। त्याने सोशल मीडियावर थेट CJP म्हणजेच कॉक्रोच अर्थात झुरळ कॉक्रोच जनता पार्टी नावाने एक अकाउंट तयार केले। बघता बघता ज्या युवकांना झुरळ समजले गेले होते त्यांची एक महाकाय फौज या अकाउंटशी जोडल्या गेली। आज या अकाउंटचे फॉलोअर्स 1 कोटीहून अधिक झाले आहेत। ही संख्या सांगते की देशातील तरुणाईच्या मनात किती प्रचंड संताप खदखदतोय। अभिजित दिपके यांचं स्पष्ट म्हणणं आहे की तरुणांना झुरळ म्हणणे हा संपूर्ण देशाचा अपमान आहे। आधीच देशातील तरुण सततच्या पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे खचला आहे। स्पर्धा परीक्षांचे वर्षानुवर्षे अभ्यास करून वयाची मर्यादा संपत आली आहे। हाताला काम नाही आणि त्यात जर व्यवस्थेकडून असा अपमान होत असेल तर आता शांत बसून चालणार नाही। हा केवळ एक सोशल मीडिया ट्रेंड नाहीये, तर ही एक डिजिटल क्रांती आहे। जेव्हा जेव्हा तरुणाईला तुच्छ लेखले गेले तेव्हा इतिहास बदलला आहे। आता वेळ आली आहे या अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारण्याची। CJPच्या माध्यमातून आज देशातील प्रत्येक बेरोजगार तरुण आपला आवाज बुलंद करतोय। लक्षात ठेवा, व्यवस्था ज्यांना झुरळ म्हणून चिरडण्याचा प्रयत्न करते तीच झुरळ आता एकत्र येऊन डिजिटल क्रांतीचं वादळ निर्माण करते, कारण हा तरुणांच्या अस्मितेचा लढा आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणावर तुमची काय मतं आहेत, तुमच्या काय भावना आहेत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि महाभूमी डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।